Welcome to Eklavya Model Residential School Sahasrakund. Myself, Mahendra Vishnu Kamble from your school, TGT Science teacher. Today we are going to take new topic from science, that is microorganisms friend and foe part 1. So friends, let us start the topic microorganism friend and foe. So friends, what is meant by microorganisms? मायक्रोऑर्गॅनिझम म्हणजे काय? फ्रेंड्स, मायक्रो ऑर्गॅनिझमला मराठीमध्ये सूक्ष्मजीव असे म्हणतात. मायक्रो म्हणजे सूक्ष्म, ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीव. तर याची डेफिनेशन काय असेल? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अराउंड अस विच कॅनॉट बी सीन बाय नेकेड आईज इज कॉल्ड मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर मायक्रोब्स. म्हणजे असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत आपल्या सभोवताली, असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत की जे आपण आपल्या साध्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्यांना मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा मायक्रोब्स असे म्हणतात. ओके. मग जर त्यांना पाहायचं असेल तर कशाच आपल्याला यूज करावा लागेल? सो वी नीड मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप ह्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करून आपण मायक्रोब्स पाहू शकतो. ओके. सो जेव्हा आपण वेगवेगळ्या मायक्रोब्सना आपण मायक्रोस्कोपमध्ये पाहतो त्यावेळेला त्यांचं आपण 5 ग्रुप्समध्ये ग्रुपिंग करतो. त्याचे मेजर 5 ग्रुप्स आहेत. मग ते कोणकोणते आहेत? फर्स्ट इज बॅक्टेरिया, सेकंड इज अल्गी, थर्ड प्रोटोझोआ, फोर्थ फंगी अँड फिफ्थ व्हायरसेस. बॅक्टेरिया मीन्स इन मराठी जीवाणू, अल्गी इन मराठी शैवाळ, प्रोटोझोआ इन मराठी ऑल्सो कॉल्ड प्रोटोझोआ, फंगी मीन्स कवक, and viruses means विषाणू. Okay, so let us start bacteria. So bacteria means in Marathi जीवाणू. These are the pictures of bacteria. So friends, bacteria यांच्यामध्ये सिंगल सेल असते. म्हणजे बॅक्टेरिया हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त सिंगल सेल्स आपल्याला पाहायला मिळतात. ओके, म्हणजे युनिसेल्युलर आहेत ते. त्यानंतर ते कॉलनीजच्या स्वरूपात राहतात. ओके, समूह करून राहतात, वसाहत करून राहतात, एकत्र राहतात. असे स्वतंत्र राहत नाहीत, ते कॉलनीज करून राहतात. लाईव्ह टुगेदर इन कॉलनीज ऑफ मिलियन्स. त्याचबरोबर यांचे आपल्याला 3 शेप्स या चित्रामध्ये पाहाव्यास मिळतात. जो पहिला शेप्स आहे तुम्हाला माहीत आहे, रॉड शेप्ड म्हणजे दंडगोलाकार. जे रॉड शेप्ड बॅक्टेरिया असतात त्यांना बॅसिली म्हणतात, बॅसिलस किंवा बॅसिली असं म्हणतात. सेकंड पिक्चरमध्ये आपण पाहतोय की जे स्पेरिकल शेप्ड असतात म्हणजे वर्तुळाकार जे असतात त्यांना कॉकाय असं म्हणतात. आणि तिसऱ्या पिक्चरमध्ये आपण पाहतोय जे स्पायरल असतात म्हणजे सर्पिलाकार असतात त्यांना स्पिरिलिया असं म्हणतात. ओके. सो नेक्स्ट टाईप इज अल्गी म्हणजे इन मराठी शैवाळ. सो दीज आर द पिक्चर्स ऑफ अल्गी. अल्गी ऑल्सो सिम्पल प्लांट लाईक स्ट्रक्चर ऑर्गॅनिझम. म्हणजे जसं सिम्पल प्लांट असतं, साधं प्लांट असतं, त्याप्रकारे या अल्गीची रचना असते, स्ट्रक्चर असतं. म्हणजे यांच्या बॉडीमध्ये जे स्ट्रक्चर आहे, रचना आहे, ते अतिशय सिम्पल असते, सिम्पल प्लांटसारखे असते. आता हे कुठं आपल्याला सापडतात? वेअर वी फाउंड दिस अल्गी? वी फाउंड अल्गी इन वॉटर. म्हणजेच वॉटरमध्ये आपल्याला हे सापडतात, म्हणून त्यांना ॲक्वॅटिक असं म्हणतात. ॲक्वॅटिक म्हणजे जलचर.
म्हणजे पाण्यामध्ये आपल्याला हे सापडतात. ओके, हे सुद्धा काही युनिसेल्युलर आहेत आणि काही मल्टीसेल्युलर आहेत. युनिसेल्युलर मगाशीच आपण पाहिलं की ज्यांच्यामध्ये एकच सेल असते त्यांना युनिसेल्युलर म्हणतात, आणि ज्यांच्यामध्ये जास्त सेल असतात त्यांना मल्टीसेल्युलर असे म्हणतात. आता याचे आपण एक्झाम्पल्स पाहूया. क्लामॅडोमोनास, पहिलंच पिक्चर आहे क्लामॅडोमोनास. सीवीड म्हणजे समुद्रतन पूर्ण समुद्रावरती भरून असतं हे अलगी, तेव्हा त्याला सीवीड म्हणतात. डायटम्स, ओल्वा, ही सगळी अलगीची एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट आपण पाहूयात प्रोटोझोआ. नेक्स्ट पार्ट इज प्रोटोझोआ. ही सगळी प्रोटोझोआची चित्र आहेत. प्रोटोझोआसुद्धा युनिसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे. युनिसेल्युलर म्हणजे काय सांगा बघू? हां, त्यांच्यामध्ये एकच सेल असते. त्याचबरोबर हे सुद्धा आपल्याला वॉटरमध्ये फाइंड आउट होतात, वॉटरमध्ये सापडतात. सो ॲक्वॅटिक म्हणतात यांना ॲक्वॅटिक म्हटलं जातं. मग एक्झाम्पल कोणकोणते द्यायची? आता तुम्ही पाहताय यामध्ये अमिबा आहे, पॅरामोसियम आहे, ही प्रोटोझोआची काय आहेत? एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट पाहूयात आपण फंगी, म्हणजे याला मराठीमध्ये कवक असं म्हणतात. ही कवकची चित्र आहेत, किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही पाहिला असेल एखाद्या ब्रेडच्या तुकड्याला किंवा एखादी भाकर असेल त्या भाकरच्या तुकड्याला बरेच दिवस ठेवल्यानंतर जी बुरशी येते तो सुद्धा प्रकार आहे फंगीचा. ओके, हे सुद्धा प्लांटसारखंच ऑर्गॅनिझम असतं, बट डू नॉट कंटेन क्लोरोफिल. म्हणजे प्लांटमध्ये क्लोरोफिल असतं, त्याच्यामुळे प्लांट्स हिरवे असतात, मात्र हे हिरव्या नसतात. हे प्लांटसारखे स्ट्रक्चर आहे, पण क्लोरोफिल नसल्यामुळे हे फोटोसिंथेसिस करू शकत नाहीत. म्हणजे फोटोसिंथेसिस जर करायचं असेल तर क्लोरोफिल महत्त्वाचं आहे, हे आपण न्यूट्रिशन इन प्लांट्समध्ये पाहिलं आहे. ओके, सो यांच्यामध्ये क्लोरोफिल नाही. क्लोरोफिल इज ॲब्सेंट इन फंगी, सो दे डू नॉट फोटोसिंथेसिस प्रोसेस. ते फोटोसिंथेसिस प्रोसेस करू शकत नाहीत. ओके, हे सुद्धा युनिसेल्युलरसुद्धा असतात आणि मल्टीसेल्युलरसुद्धा असतात. फंगी युनिसेल्युलरसुद्धा आहेत आणि मल्टीसेल्युलरसुद्धा आहेत. आता यांचं एक्झाम्पल काय काय आहे बघू आपण. ईस्ट, जे तुम्हाला बेकरीमध्ये वगैरे मिळू शकेल. ईस्ट, एखादा पदार्थ जर आंबवायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ईस्टचा यूज केला जातो. रायझोपस, ही सगळी एक्झाम्पल्स कशाचे आहेत? फंगीचे आहेत. सो नेक्स्ट इज व्हायरस. आता आपण पाहतोय करोना व्हायरस. कोरोना हा सुद्धा काय आहे? व्हायरसचाच टाईप आहे, ज्याने आपल्याला अतिशय त्रास देऊन सोडलेला आहे असा करोना व्हायरस. त्या करोना व्हायरसपासून जेवढं आपण अलिप्त राहाल तेवढं आपल्यासाठी ते काय आहे? चांगलं आहे. ओके, आणि त्यासाठी काय काय करायचं आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. तर आता आपण पाहूयात व्हायरसेस, विषाणू. हे व्हायरसेस सुद्धा अतिशय स्मॉल असतात. इतर सेलपेक्षा सुद्धा हे काय असतात? अतिशय स्मॉल असतात, आणि हे एखाद्या लिव्हिंग बॉडीजमध्ये सुद्धा रिप्रोड्यूस होतात. म्हणजे एखादी लिव्हिंग बॉडी असेल, एखादा सजीव असेल, तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हायरसेसची निर्मिती केली जाते. ओके, म्हणजे याची निर्मिती जर व्हायचं असेल तर याला लिव्हिंग बॉडीची गरज आहे. म्हणजे नॉन लिव्हिंगमध्ये आपल्याला हे फाइंड आउट होत नाही, नॉन लिव्हिंगमध्ये आपल्याला आढळत नाही. ओके, इट इज अ बॉर्डर लाईन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. ओके, म्हणजे सजीवांच्यामध्ये जेव्हा लिव्हिंग बॉडीमध्ये असते तेव्हाच हे लिव्हिंग असते. ओके, म्हणून लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग या दोन्हींची बॉर्डर लाईन असं या व्हायरसला म्हटलं जातं. समजलं ना? सेलपेक्षा सुद्धा अतिशय स्मॉलर व्हायरस असतं. हे लिव्हिंग बॉडीमध्ये रिप्रोड्यूस होत असतं, त्याच्यासाठी ह्याला लिव्हिंग बॉडीची गरज असते, आणि म्हणून लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्समधला बॉर्डर लाईन असं व्हायरसेसला म्हटलं जातं. मग त्याचे एक्झाम्पल्स कोणकोणते आहेत व्हायरसेसची? तर HIV, हेपॅटायटिस B, इबोला व्हायरस, बॅक्टेरियोफेज, इन्फ्लुएन्झा, ॲडिनोव्हायरस, करोना व्हायरस आर द एक्झाम्पल्स ऑफ व्हायरसेस. ओके, तर आता आपण पाहूया फ्रेंडली मायक्रो ऑर्गॅनिझम्स.
फ्रेंडली मायक्रो ऑर्गॅनिझम्स. फ्रेंडली मायक्रो ऑर्गॅनिझम्स कोणकोणते आहेत आणि त्याचा यूज आपण कशासाठी करत असतो? बरेचसे आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम ज्याचा आपण यूज करत असतो. कशासाठी? कर्ड बनवण्यासाठी. म्हणजे दुधामध्ये जे लॅक्टोबॅसिलस हे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात त्याचा उपयोग कर्ड बनवण्यासाठी केला जातो. कर्ड म्हणजेच दही बनवण्यासाठी त्याचा यूज केला जातो त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा. तसंच ब्रेड करण्यासाठी सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज केला जातो. केक बनवण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज केला जातो. समजलं? कर्ड बनवण्यासाठी, ब्रेड बनवण्यासाठी आणि केक बनवण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज केले जातात. तसंच मायक्रो ऑर्गॅनिझमचा सगळ्यात महत्त्वाचा यूज म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स एन्व्हायरमेंट क्लीन करतात. कोणत्या पद्धतीने एन्व्हायरमेंट क्लीन करत असतील बरं? तर एन्व्हायरमेंटमध्ये जे टाकाऊ पदार्थ असतात, ज्या वस्तू आपल्याला काही उपयुक्त नाही आहेत, ज्या आपण फेकून देत असतो, तर त्या कुजवण्याचं कार्य, डिके करण्याचं कार्य, डिकंपोज करण्याचं कार्य किंवा काही मृत झालेल्या सजीव वस्तू असतील तर त्यासुद्धा डिकंपोज किंवा कुजवण्याचं कार्य हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स करत असतात आणि एन्व्हायरमेंट क्लीन करण्याचं कार्य करत असतात. नाहीतर कितीतरी दुर्गंध पसरला असता. ओके, कितीतरी घाण ह्या अर्थवरती, ह्या पृथ्वीवरती पसरली असते. आता हे क्लीन कशामुळे राहतं? मायक्रो ऑर्गॅनिझममुळे. हे मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात? तर ते एन्व्हायरमेंट ह्या सगळ्या पदार्थांना डिकंपोज करून क्लीन करण्याचं काम करत असतात. नेक्स्ट, काही असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत की जे सॉईलची फर्टिलिटी इन्क्रीज करतात. म्हणजे सॉईलमध्ये नायट्रोजन वाढवण्याचं काम करत असतात. ओके, सो नेक्स्ट पाहूया आपण मेकिंग ऑफ कर्ड, चीज अँड ब्रेड. तर लॅक्टोबॅसिलस हा जो बॅक्टेरिया आहे हा दही बनवण्यासाठी, दही निर्माण करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कोणता? लॅक्टोबॅसिलस, जो दुधामध्ये आपल्याला मिळतो. हा काय करतो? मिल्कचं कर्डमध्ये कन्व्हर्जन करतो. मिल्कचं कर्डमध्ये काय करतो? कन्व्हर्जन करत असतो. त्यानंतर काही बॅक्टेरिया काय करतात की नॅचरल शुगरचं लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन करत असतात. नॅचरल शुगर्स इन मिल्क इन टू लॅक्टिक ॲसिड. काही बॅक्टेरिया जे असतात ते काय करत असतात? नॅचरल शुगर्स इन मिल्क, दुधामध्ये जर नैसर्गिक शुगर असेल तर त्याचं लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन करण्याचं कार्य हे काही बॅक्टेरिया करत असतात. ओके, काही डिफरंट फ्लेवर ऑफ मिल्क इज ड्यू टू डिफरंट टाईप्स ऑफ बॅक्टेरिया यूज. काही मिल्कमध्ये डिफरंट फ्लेवर जे आपल्याला पाहायला मिळतात हे कशामुळे? वेगवेगळ्या बॅक्टेरिया आपण त्याच्यामध्ये यूज केल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये, त्या मिल्कमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर आपल्याला येत असतात. ओके, नेक्स्ट पाहूयात आपण ईस्ट. ईस्ट कशासाठी यूज केला जातो? ईस्ट यूज इन मेकिंग केक्स अँड ब्रेड. केक्स आणि ब्रेड्स करण्यासाठी ईस्टचा यूज केला जातो. बेकर्स ॲड ईस्ट टू डफ. बेकरीमध्ये जे बेकर्स असतात ते ईस्ट काय करत असतात? यूज करत असतात. कशासाठी? तर एखाद्या पदार्थामध्ये तो पदार्थ फुगण्यासाठी किंवा तो कुरकुरीत होण्यासाठी त्याच्यामध्ये ईस्टचा यूज केला जातो. बेकर्स ॲड ईस्ट टू डफ टू इन्क्रीज इट्स व्हॉल्यूम, त्याचा आकारमान वाढण्यासाठी. ओके, बाय फिलिंग द गॅप बाय बबल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड. म्हणजे त्याचा आकार कशामुळे वाढतो आहे? तर कार्बन डायऑक्साईडचे बबल्स त्याच्यामध्ये येतात. ईस्टमुळे कार्बन डायऑक्साईड्स फॉर्म होतो आणि त्या कार्बन डायऑक्साईडचे बबल्स त्याच्यामध्ये येतात आणि त्याच्यामुळे ते व्हॉल्यूम इन्क्रीज होतं, त्या पदार्थाचा व्हॉल्यूम इन्क्रीज होतो. ओके, अशा प्रकारे ईस्ट. आता कमर्शियल यूज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण पाहूया. मायक्रो ऑर्गॅनिझम यूज फॉर लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोल तयार करण्यासाठी, मद्य तयार करण्यासाठी, दारू तयार करण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज केला जातो. व्हिनेगार तयार करण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज केला जातो. ओके, कशासाठी यूज केला जातो? प्रोडक्शन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोल तयार करण्यासाठी, वाईन तयार करण्यासाठी आणि व्हिनेगार तयार करण्यासाठी याचा यूज केला जातो.
ओके. ईस्ट जे आहे त्या ईस्टचा यूज अल्कोहोल आणि वाईन तयार करण्यासाठी केला जातो. ओके. व्हिनेगरलाच ॲसिटिक ॲसिडसुद्धा म्हटलं जातं आहे, लक्षात ठेवा. व्हिनेगर म्हणजेच ॲसिटिक ॲसिड. फर्मंटेशन प्रोसेससाठी मायक्रो ऑर्गॅनिझम इम्पॉर्टंट आहेत. फर्मंटेशन म्हणजे काय? आंबवणे. द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ शुगर इंटू अल्कोहोल बाय ईस्ट इज नोन एज फर्मंटेशन. ईस्टचा वापर करून जर साखरेचं अल्कोहोलमध्ये रूपांतर करत असतील, जर ईस्टचा वापर करून साखरेचे अल्कोहोलमध्ये रूपांतर होत असेल तर त्या प्रोसेसला फर्मंटेशन असं म्हणतात. ओके. नेक्स्ट आपण पाहूया मेडिसिनल यूज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मेडिसिनल यूज म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा काही यूज होतो का? येस. अँटीबायोटिक्स म्हणून त्याचा यूज केला जातो. आता अँटीबायोटिक्स म्हणजे काय? ही मेडिसिन्स आहेत आणि ही मेडिसिन्स जर आपल्याला एखादं इन्फेक्शन जर झालेलं असेल बॅक्टेरियापासनं किंवा पॅरासाईट्सपासून जर आपल्याला इन्फेक्शन झालेलं असेल, बॅक्टेरियापासून एखादा आपल्याला डिसीज झालेला असेल, पॅरासाईट्सपासून एखादा आपल्याला डिसीज झालेला असेल, म्हणजे जर आपल्याला इन्फेक्शन जर झालेलं असेल तर ते कमी करण्यासाठी काही मेडिसिनचा यूज केला जातो आणि ते मेडिसिन्स म्हणजेच अँटीबायोटिक्स. म्हणजे अँटीबायोटिक्स हे मेडिसिन म्हणून या ठिकाणी यूज केलं जातं बॅक्टेरियांना आणि पॅरासाईट्सना किल करण्यासाठी. ओके. मग हे अँटीबायोटिक्स कशापासून तयार केले जातात? बॅक्टेरियापासूनच तयार केले जातात. हे त्याचे काय आहेत? मेडिसिनल यूज आहेत. ओके. तर त्याचे एक्झाम्पल सांगितले आहेत बघा आपल्याला. स्ट्रेप्टोमायसिन्स, पेनिसिलिन, इरिथ्रोमायसिन अँड टेट्रासायक्लिन. ओके. आर द एक्झाम्पल्स ऑफ medicinal use of bacteria. नेक्स्ट सॉईल फर्टिलिटी. काही बॅक्टेरिया आणि ब्ल्यू ग्रीन ॲल्गी एन्व्हायरमेंटमधला किंवा ॲटमॉस्फिअरमधला नायट्रोजन घेतात. ओके. आणि तो काय केला जातो आहे? मातीमध्ये मिक्स केला जातो आणि त्याच्यामुळे जमिनीमधली किंवा मातीमधली नायट्रोजनची क्षमता वाढवली जाते. नायट्रोजन त्याच्यामध्ये फिक्स केला जातो आणि फर्टिलिटी सॉईलची इन्क्रीज केली जाते. ओके. सॉईल फर्टिलिटी इन्क्रीज केली जाते. बॅक्टेरिया अँड ब्लू ग्रीन ॲल्गी काय करतात? नायट्रोजन फिक्स करतात आणि सॉईलची फर्टिलिटी इन्क्रीज करतात. नेक्स्ट, इनरिच द सॉईल विथ नायट्रोजन अँड इन्क्रीज इट्स फर्टिलिटी. नायट्रोजन सॉईलमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वाढवला जातो आणि फर्टिलिटी वाढवली जाते. सॉईलची फर्टिलिटी वाढवली जाते. हे जे मायक्रोब्स आहेत ह्याच मायक्रोब्सना बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सर्स असे म्हणतात. ओके. रायझोबियम हा एक बॅक्टेरिया आहे किंवा ब्ल्यू ग्रीन ॲल्गी आपल्याला माहीत असतील. हे सगळे काय करतात? सॉईलमधली फर्टिलिटी इन्क्रीज करण्याचं काम करत असतात, म्हणून त्यांना बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सर्स असे म्हणतात. ओके. नेक्स्ट पॉईंट बघूयात आपण, क्लिनिंग द एन्व्हायरमेंट. मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करत असतात? डेड आणि डिकेइंग पार्ट जे असतात प्लांटचे किंवा ॲनिमल्सचे, डेड झालेले म्हणजे मृत झालेली, खराब झालेले, किंवा डिकाइंग पार्ट म्हणजे कुजत असलेले प्लांट्सचे आणि ॲनिमल्सचे पार्ट जे असतात ते मॅन्युअर्समध्ये कन्वर्ट करतात, खतामध्ये कन्वर्ट करतात. कोण करत असतं? मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता मागाशीच आपण पाहिलं ना, जे डेड आणि डिकेइंग पार्ट प्लांट्स आणि ॲनिमल्सचे जे असतात ते खतामध्ये रूपांतर केल्यामुळे आपलं एन्व्हायरमेंट कसं राहतं? क्लीन राहतं. ओके. सो मायक्रो ऑर्गॅनिझम्स आल्सो इम्पॉर्टंट फॉर आवर एन्व्हायरमेंट. इट डिकम्पोजेस ऑर्गॅनिक वेस्ट इंटू सिम्पल सबस्टन्स. ऑर्गॅनिक वेस्टचं सिम्पल सबस्टन्समध्ये कन्व्हर्जन ह्या मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये केलं जातं. ऑर्गॅनिक जे वेस्ट असतात त्यांचंच सिम्पल सबस्टन्सेसमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. हार्मफुल सबस्टन्सेस जे असतात म्हणजे आपल्याला जे धोकादायक सबस्टन्स असतात ते डिग्रेड केले जातात. डिग्रेड म्हणजे त्यांची तीव्रता जी असते, त्यांचं जे प्रमाण असतं ते कमी करण्याचं कार्य हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स करत असतात आणि त्यामुळे एन्व्हायरमेंटमध्ये सजीवांना व्यवस्थित सेफली राहता येतं. सो दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. नेक्स्ट पार्ट इज मायक्रो ऑर्गॅनिझम फ्रेंड अँड फो पार्ट 2 हा आपण
नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ओके, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. थँक्यू.